नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस. तर बाळांनो, जसं आपण मॅथमॅटिक्ससाठी प्राध्यापक चव्हाण सरांना आणलं आणि त्या दिवशी आपल्या क्लासमध्ये त्यांना इंट्रोड्यूस केलं जे मॅथमॅटिक्स शिकवतात, आणि तसंच आपल्याकडं आज एक नवीन फॅकल्टी येणार आहे, जी फॅकल्टी तुम्हाला इंग्लिशचं चांगल्या पद्धतीने नॉलेज देणार आहे. आणि ही महाराष्ट्रासाठी एक चांगली पर्वणी असणार आहे, कारण हे सर्व विषय एका छताखाली येणार आहेत. तर मी असे आपले जानेमाने आपले शिंदे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी तुम्हाला इंग्लिश शिकवण्यासाठी यावं. या सर. हे आहेत आपले प्राध्यापक शिंदे सर. ओके, तर हे तुम्हाला आपल्या चॅनलवर इंग्लिश शिकवण्यासाठी आलेले आहेत. तर काय सर, तुम्ही आम्हाला जॉईन करणार आहात ना? निश्चितच सर, 100% मी तुम्हाला जॉईन सुद्धा करणार आहे आणि आपल्या सर्वच विद्यार्थ्यांना 100% इंग्लिशमध्ये भक्कम त्यांचा पाया करणार आहे. ओके, तर मग या अनुषंगाने आम्ही काय करतोय की आज सरांचा आणि तुमचा टाइम न घेता सरांना मी विनंती करतो की जे तुमचा बेसिक टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव आहे क्वेश्चन टॅग, तो सरांना विनंती करतो की त्यांनी चालू करावा आमच्या विद्यार्थ्यांसाठी. निश्चितच. ओके, चालतं. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत क्वेश्चन टॅग हा टॉपिक. क्वेश्चन टॅग हा ग्रामरच्या वेगवेगळ्या टॉपिकपैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. वाटतो सोपा, पण ऍक्च्युअली तो कठीण आहे. पण मी असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ग्रामर कठीण वाटणार नाही. केवळ हाच नाही मित्रांनो, यासारखेच अनेक ग्रामरचे टॉपिक आपण अगदी सहजतेने शिकणार आहोत. फक्त माझ्या सोबत राहा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ अर्धा सोडला, अर्धच नॉलेज राहील, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. आणि चला आता सुरुवात करूया. हा, तर मित्रांनो पहा, या ठिकाणी तुम्हाला काही महत्वपूर्ण एक टेबल दिसतोय. तो टेबल तुम्हाला आता लगेच समजणार नाही, तो नंतर समजेलच. पण सर्वात अगोदर हा जो टॉपिक आहे आपला ऍड क्वेश्चन टॅग, तर हा समजण्यासाठी सर्वात प्रथम तर आपल्याला काय लागणार आहे, तर क्वेश्चन टॅग ऍड करण्याचे काही महत्वपूर्ण रूल्स आपल्याला शिकावे लागतील. मी या ठिकाणी लिहिणं झाल्यानंतर तुम्हाला समजून सांगतो. आणि एकदा समजल्यानंतर अगदी वेगानं आपल्याला काय करायचं मित्रांनो, क्वेश्चन टॅग शिकायचा आहे. चला लक्षात द्या. तर सर्वात प्रथमतः मित्रांनो, आपला जो पहिला या ठिकाणी मी रूल्स लिहितो, म्हणजे जेणेकरून काय होईल मित्रांनो, तुम्हाला समजून येईल. तर मित्रांनो, पहिला जो आपला रूल्स आहे, सर्वात पहिला रूल काय मित्रांनो, की दिलेलं वाक्य जशास तसे लिहा. जशास तसे लिहा. तर बघा मित्रांनो, किती मोठं काम करायचं नाही का आपल्याला. जे ऑलरेडी दिलेलं वाक्य आहे ते जशास तसं पाहून लिहायचंय, आहे की नाही. एकदम सोपं. त्यानंतर दुसरा नियम, तोही नियम मित्रांनो एवढा सोपा आहे. बघा एकदा कशा पद्धतीने दुसरा रूल काय असणार आहे आपला. तर आपला दुसरा नियम आहे मित्रांनो, कॉमा घ्या. काय घ्यायचंय त्यानंतर आपल्याला, कॉमा घ्या. बघा बरं का, पहिला रूल आहे दिलेलं वाक्य जशास तसं लिहा. दुसरा रूल आहे आपला फक्त आणि फक्त कॉमा घ्यायचा आहे. सोपा आहे. आता त्यानंतर तिसरा रूल मित्रांनो थोडासा ट्रिकी वाटू शकतो तुम्हाला, पण तोही काय फार जास्त कठीण नाहीये. तिसरा रूल आहे दिलेलं वाक्य, म्हणजे जे वाक्य आपल्याला क्वेश्चन टॅग साठी दिलेलं असेल मित्रांनो, ते वाक्य, दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल, दिलेलं वाक्य जर का होकारार्थी असेल, दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर काय करायचंय बरं मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल तर काय करायचंय सर, तर आपल्याला क्वेश्चन टॅग काय करायचं आहे, नकारार्थी करायचा आहे. क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा आहे. पण मग निश्चितच मित्रांनो तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल, आणि जर दिलेलं वाक्यच नकारार्थी असेल तर काय करायचंय, याच्या अगदी विरुद्ध करायचंय आपल्याला. दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा होकारार्थी घ्यायचा आहे, नाही का. सोपं आहे नाही का. तर मग दिलेलं वाक्य नकारार्थी असल्यास, दिलेलं वाक्य नकारार्थी असल्यास काय करायचं मित्रांनो, तर क्वेश्चन टॅग
होकारार्थी घ्यावा, क्वेश्चन टॅग होकारार्थी घ्यावा. बघा मित्रांनो, आता फार जास्त काही रूल्स राहिले, 2च रूल्स आहेत आपले. चौथा जो आपला रूल आहे तो रूल काय आहे, सब्जेक्टचे सर्वनाम घ्यावे, सब्जेक्टचे सर्वनाम घ्यावे. आता काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की बाबा सर आम्हाला मराठी समजत नाही, तर काळजी करण्याचं अजिबात काही कारण नाही. मी प्रत्येक शब्द हा इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सर्वनाम म्हणजे काय तसं तर माहित असेल, पण तरी सांगतो तुम्हाला. सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन. तर आपल्याला काय करायचंय, जे कुठलं आपल्याला सर्वनाम दिलेलं असेल त्या सर्वनामचं आपल्याला काय करायचं आहे, माफ करा, जो कुठला सब्जेक्ट दिला असेल त्या सब्जेक्टचं सर्वनाम आपल्याला घ्यायचं आहे. आता शेवटचा रूल मित्रांनो, शेवटचा रूल काय आहे, शेवटचा रूल हा सुद्धा खूपच सोपा आहे. प्रश्न चिन्ह घ्या. काय घ्यायचं मित्रांनो, आपल्याला प्रश्न चिन्ह घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले या ठिकाणी रूल्स संपलेले आहेत. केवळ आणि केवळ 5 रूल आहेत. रूल पुन्हा एकदा समजून घ्या. दिलेले वाक्य जशास तसे लिहा, त्यानंतर कॉमा घ्या, त्यानंतर दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी घ्या, व दिलेलं वाक्य नकारार्थी असल्यास क्वेश्चन टॅग होकारार्थी घ्या. त्यानंतर मित्रांनो सब्जेक्टचे सर्वनाम घ्यावे आणि 5वा रूल आहे प्रश्नचिन्ह घ्या. आता हा जो रूल आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, सब्जेक्टचे सर्वनाम घ्यावे. याला अधिक थोडंसं समजून घ्या. कसं घ्यायचंय बरं सर्वनाम आपल्याला मित्रांनो, तर आपल्याला सर्वनाम घेताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्यात. मित्रांनो, पहिल्यांदा बघा, जर तुमचा सब्जेक्ट हा बॉय असेल म्हणजे मुलगा असेल, तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर तुम्हाला ही घ्यायचंय. ओके. त्यानंतर जर मित्रांनो तुमचा सब्जेक्ट गर्ल असेल म्हणजेच मुलगी असेल, तर अशा वेळेला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला शी हे प्रोनाउन घ्यायचंय. आणि जर मित्रांनो सब्जेक्ट हा न्यूटर असेल म्हणजेच नपुसकलिंगी असेल, तर अशा वेळेला तुम्हाला सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन इट घ्यायचे. आणि सर्वात शेवटचं, लास्ट बट नॉट लिस्ट, जर आपला सब्जेक्ट हा प्लुरल नाउन असेल, काय असेल मित्रांनो, प्लुरल नाउन असेल म्हणजेच अनेक वचनी असेल, बहुवचनी असेल, अशा वेळेला आपल्याला काय करायचं मित्रांनो, दे घ्यायचंय. काय घ्यायचंय आपल्याला या ठिकाणी, दे घ्यायचं आहे. सो दिस इज हाऊ वी हॅव टू टेक अवर रूल्स. तर मित्रांनो, आता मला खात्री आहे ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता मी इथेच 2 एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो, मग नंतर पुढच्या स्लाइडवर तर तुम्हाला दिसतीलच, पण इथल्या इथं तुम्हाला जेणेकरून हे सगळे रूल्सही दिसतील, या ठिकाणी हा टेबलही दिसेल आणि सहजरित्या तुम्हाला सेंटेन्स कसं करायचं समजून येईल. पहा, आता सगळ्यात पहिले मी एक एक्झाम्पल घेतो. पहा मित्रांनो, बघा मित्रांनो, आपल्याला करायचं काय, या ठिकाणी मी एक एक्झाम्पल, आणि ते एक्झाम्पल तुम्हाला समजून सुद्धा सांगणार आहे. खूप सोपं आहे. बघा, उदाहरणार्थ मी जर सेंटेन्स घेतलं की राहुल इज प्लेइंग क्रिकेट. राहुल इज प्लेइंग क्रिकेट. पहा मित्रांनो, हे एक एक्झाम्पल आहे. आता तुम्ही म्हणाले याला सर कसा क्वेश्चन टॅग कसा ऍड करायचा, आणि मी तुम्हाला पहिल्यांदा तर सांगतो क्वेश्चन टॅग कुठे आहेत, कोणते क्वेश्चन टॅग घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे मित्रांनो इथे क्वेश्चन टॅग आहे. ऍम असेल तर क्वेश्चन टॅग काय घ्यायचा आपल्याला, आरंट घ्यायचा. इज असेल तर क्वेश्चन टॅग काय घ्यायचा, इजंट. आता बघा जरा मित्रांनो, आपल्या वाक्यामध्ये काय दिलंय, आपल्या वाक्यामध्ये काय दिलंय, इज. पहिला रूल काय सांगतो आपल्याला, दिलेलं वाक्य जशास तसं लिहायचंय. मग मी या ठिकाणी पहा, पहिलं दिलेलं वाक्य जशास तसं लिहितो. पहा या ठिकाणी मला काय करायचंय रे, राहुल इज प्लेइंग, आणि या ठिकाणी क्रिकेट जशास तसं. पहा बरं, काही नवीन केलं का, नाही. पण त्यानंतरचा रूल काय मित्रांनो, कॉमा घ्या. मग या ठिकाणी मी काय करणार, कॉमा घेणार. मी कॉमा घेतला मित्रांनो. इथपर्यंत अगदीच सोपं आहे, काहीही कठीण काम नाही. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, तिसरा रूल पाहायचा आहे. दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करा, नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करा. बघा या वाक्यामध्ये मित्रांनो नो, नॉट, नथिंग, नेव्हर, निदर, नॉर असे कुठलेही शब्द आहेत का जे आपल्याला वाक्य नकारार्थी असल्याचं सांगतील, तर नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे दिलेलं वाक्य होकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचंय, तर पटकन या टेबलमध्ये इज शोधा.
बघा तुम्हाला या ठिकाणी इज दिसेल. मग इज असल्यास आपल्याला काय घ्यायचं मित्रांनो, इजंट. क्वेश्चन टॅग नकारार्थी. मग सहजरित्या आपण या ठिकाणी काय करू शकतो मित्रांनो, इजंट घेऊ शकतो. या पद्धतीने मी इजंट घेणार आणि त्यानंतर चौथा रूल सांगतो, सब्जेक्टचे प्रोनाउन घ्या, सर्वनाम घ्या. राहुल मुलगा आहे का मुलगी आहे, तर राहुल ऑब्विसली मुलगा आहे. आणि जर मुलगा असेल तर आपल्याला काय घ्यायचंय, या ठिकाणी मी लिहून सुद्धा दिलेलं आहे बघा. बॉय असेल तर ही घ्यायचंय. मग या ठिकाणी आपण काय घेणार मित्रांनो, या ठिकाणी घेणार ही. आणि सर्वात महत्वाचं, बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुकतात आणि तरी सुद्धा मार्क जाऊ शकतो. शेवटचा रूल काय आहे, प्रश्नचिन्ह घ्या. हे घ्यायला अजिबात विसरायचं नाही. मग या ठिकाणी बघा मी प्रश्नचिन्ह घेतो. या पद्धतीनं आपलं हे वाक्य सहजरित्या आपण केलं. आता हेच एक एक्झाम्पल नाही, अजून एक एक्झाम्पल घेऊया, काही काळजी करू नका बरं का. आता दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊया. पहा, वी आर नॉट स्पीकिंग इंग्लिश. वी आर नॉट स्पीकिंग इंग्लिश. बघा मित्रांनो, रे आम्ही काही इंग्लिश बोलत नाही आहोत. तर आता बघा, वी आर नॉट स्पीकिंग इंग्लिश हे एक एक्झाम्पल आहे, अगदी सहजरित्या. आता हे तर तुम्ही सुद्धा करू शकत असाल, तुम्ही करून बघा. वही आणि पेन सोबत ठेवा आणि वाक्य जसं मी करतोय तसं तुम्ही करून पहा. वाटल्यास व्हिडिओला थोडंसं पुन्हा एकदा मागे घ्या आणि बघा. समजलं नसेल तर पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, लक्ष द्या. पहिला रूल काय आहे मित्रांनो, पहिला रूल आहे आपल्याला दिलेलं वाक्य जशाच तसं लिहा. मग आपण काय करणार, वाक्य जशाच तसं लिहिणार. वी आर नॉट स्पीकिंग आणि इंग्लिश. हे वाक्य बघा बरं मित्रांनो, मी काय केलेलं आहे, जशाच तसं लिहिलेलं आहे. बरं, त्याच्यानंतरचा रूल काय आपला, कॉमा घ्यायचा आहे. मग मी काय करणार, या ठिकाणी सहजरित्या असा कॉमा घेणार. पुढचं काय करणार आपण, पुढचं आहे दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करा, नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करा. वाक्य बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय रे, हा शब्द दिसतोय का रे तुम्हाला, नॉट दिसतोय. नॉट शब्द तुम्हाला सांगून जाईल की हे वाक्य नकारार्थी आहे. काय आहे, नकारार्थी. म्हणजेच आर नॉट. तर ह्या टेबलमध्ये बघा बरं, आर नॉट कुठे दिसतंय तुम्हाला मित्रांनो, या ठिकाणी आर नॉट तर दिसणार नाही तुम्हाला, पण आर नॉटलाच शॉर्ट फॉर्म मध्ये आपण आरंट म्हणतो. काय म्हणतो, आरंट. हे बघा या ठिकाणी तुम्हाला आरंट दिसत असेल. मग आरंट असेल, आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन टॅग होकारार्थी. मग हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे. मग काय घ्यायचं आपल्याला, आर घ्यायचा आहे. मग या ठिकाणी आपण काय करणार आहे, फक्त आर घेणार. म्हणजे आपण क्वेश्चन टॅग काय घेतला, पॉझिटिव्ह घेतलेला आहे, होकारार्थी घेतलेला आहे, बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, सब्जेक्टचं प्रोनाउन घ्यायचंय. काय घ्यायचंय, सब्जेक्टचं प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. पण मित्रांनो या ठिकाणी ऑलरेडी जे वी दिलेलं आहे ते काय आहे, प्रोनाउनच आहे. मग आता वेगळं प्रोनाउन काय घ्यायचंय आपल्याला, बरं जे आहे ते जशाच तसं घ्या. मग या ठिकाणी आपण काय घेऊ, वी. आणि सगळ्यात शेवटचं मी पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याला प्रश्नचिन्ह वापरायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने हे दोन वाक्य आपण काय केलेले आहेत, क्वेश्चन टॅग मध्ये केलेले आहेत. आता पुन्हा मित्रांनो आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेणार आहोत, त्यामुळं व्हिडिओ पाहत राहा. आपण या ठिकाणी काय करणार आहोत की पुन्हा वेगवेगळे एक्झाम्पल्स घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच ठिकाणी मी खाली एक्झाम्पल्स घेतो जेणेकरून तुम्हाला पटापट लक्षात येतील. आता त्यापूर्वी मित्रांनो एक दोन महत्वपूर्ण गोष्टी समजणं गरजेचं आहे. यामध्ये सगळीची सगळी हेल्पिंग वर्ब्स दिलेली आहेत. तुमच्या डोक्यात असा प्रश्न पडू शकतो मित्रांनो की जर का सर आमच्या एखाद्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स नसल्यावर मग काय करायचं, म्हणजे एक्झॅक्टली काय होईल माहितीये का, सिंपल प्रेझेंट टेन्सचं किंवा सिंपल फ्युचर टेन्स, सॉरी माफ करा, सिंपल प्रेझेंटचं किंवा सिंपल पास्टचं वाक्य तुम्हाला येऊ शकतं. मग अशा वेळेला तुमच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसणार आहे. त्यासाठी सुद्धा माझ्याकडं एक छानसा उपाय आहे. तर अशा वेळेला मित्रांनो तुम्ही बघा, क्रियापदाचं पहिलं रूप दिलेलं असेल किंवा क्रियापदाचं यस किंवा इयस रूप दिलेलं असेल, मग अशा वेळेला काय करायचं मित्रांनो, जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही काय घेणार, एक मिनिट, दिलेल्या वाक्यातलं सेंटेन्स मध्ये वर्ब म्हणजेच क्रियापद V1 मध्ये असेल तर आपल्याला काय करायचंय, एक तर डोंट घ्यायचंय किंवा मग काय करायचंय आपल्याला
डू घ्यायचं. आणि हे कसं घेणार? सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर डोंट घ्या, सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर डू घ्या. त्यानंतर मित्रांनो, जर तुमचं सेंटेन्स मधील वर्ब हे यस किंवा ईएस फॉर्मचं असेल, मग अशा वेळेला काय करायचं मित्रांनो, सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर डझंट घ्यायचं, सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर आपल्याला काय करायचं, डज घ्यायचे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली, जर तुमच्या सेंटेन्स मधील वर्ब हे दुसऱ्या रूपामध्ये असेल म्हणजे V2 मध्ये असेल तर अशा वेळेला काय करायचं मित्रांनो, अशा वेळेला आपल्याला सेंटेन्स तुमचं पॉझिटिव्ह असेल तर डिडंट घ्यायचे आणि निगेटिव्ह असेल तर तुम्हाला मित्रांनो डीड घ्यायचं आहे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचे आहेत. मी एक्झाम्पल आता इकडे घेतो जेणेकरून तुम्हाला या पद्धतीचे वाक्य कसे सोडवायचे हे सुद्धा तुम्हाला यायला हवं. बघा आता असं सेंटेन्स घेणार आहे ज्यामध्ये हेल्पिंग वर्ब अजिबात असणार नाही. हे सर्व हेल्पिंग वर्ब्स आहेत. आता पहा मित्रांनो, एक एक्झाम्पल घेतो मी या ठिकाणी. अभय इट्स पिझ्झा. अभय इट्स पिझ्झा. पाहू शकता मित्रांनो, अभय इट्स पिझ्झा. आता मागील एक्झाम्पल्स मध्ये ऍम होतं, इज होतं, मग सहज सोपं तुम्हाला लक्षात आलं असेल. ऍमचं आरंट करा रे, इजचं इजंट करा रे. पण या वाक्यामध्ये, तुमच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये. मग काय करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा आपला छोटासा तो रूल आहे तो पूर्ण करूया. तो म्हणजे काय की दिलेलं वाक्य जशाच तसं लिहा. मग आपण पहिल्यांदा तर काय करतोय, अभय इट्स पिझ्झा. जशाच तसं लिहिलं, वाक्य जशाच तसं लिहिलं. दुसरा रूल सांगतोय काय आपल्याला, कॉमा घ्या. मग या ठिकाणी आपण कॉमा घेऊया, दुसरा रूल. नेक्स्ट आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट हेल्पिंग वर्ब दिलेलं नसल्यामुळं चेक करायचंय की आपल्या सेंटेन्स मधील वर्ब हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे, V1 आहे, SES वाला आहे का V2 आहे. तर पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आपलं जे वर्ब आहे ते यस, त्याला प्रत्यय लागलेला आहे. मग या ठिकाणी यस किंवा ES वाला बघा. सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर डझंट घ्यायचे, निगेटिव्ह असेल तर डज घ्यायचे. आपलं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे मित्रांनो, त्याच्यात नो नाही, नॉट नाही, नथिंग नाही, नेव्हर नाही, निदर नॉर नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला घ्यावं लागेल डझंट. मग या ठिकाणी आपण काय करणार, सरळ मी इकडे खाली लिहितोय जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. हे पहा, अशा पद्धतीनं मी काय घेतलं, डझंट घेतलं, बरोबर. आणि आता काय करायचं मित्रांनो, सब्जेक्ट अभय आहे, ऑब्विसली मुलगा आहे, तर आपण काय करणार आहोत, ही, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीनं आपल्याला या प्रकारे वाक्य समजून घ्यायचे आहेत. आणखी एक एक्झाम्पल घेऊ, पण यावेळेला तुम्ही म्हणाल सर फक्त मुलांचीच तुम्ही नाव का घेतात, मुली पाहत असतील कदाचित, त्यांना वाटत असेल सर मुलींचे सुद्धा नाव घ्या. ऑब्विसली आता पुढचं सेंटेन्स आपण मुलींच्याच नावचं घेऊया, जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की मुलीचं नाव आल्यावर आपल्याला काय सर्वनाम घ्यायचे, बरोबर. तर या ठिकाणी पहा, पुढचं एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत. आता घेऊया आपण प्रतीक्षा. रॅन्डम नाव आहे बरं का रे, प्रतीक्षा. प्रतीक्षा स्पीक्स. प्रतीक्षा स्पीक्स, प्रतीक्षा बोलते. कुठली भाषा बोलते रे प्रतीक्षा, तर प्रतीक्षा बोलते स्पॅनिश. प्रतीक्षा स्पीक्स स्पॅनिश. हे आपलं एक एक्झाम्पल आहे. काय करणार आपण, सेम दिलेलं वाक्य जशाच तसं. मग या ठिकाणी आपण उत्तर करूया. पहिलं वाक्य लिहूया, प्रतीक्षा जशाच तसं. त्यानंतर काय, स्पीक्स सुद्धा जशाच तसं, आणि स्पॅनिश सुद्धा जशाच तसं. पुढचा रूल तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, 2 नंबरचा रूल, कॉमा घ्यायचा. कॉमा घेतला. आता या वाक्यामध्ये सुद्धा काही तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसत नाही, ऍम, इज, आर, वॉज, वर वगैरे काहीच दिसत नाही. मग काय करायचंय, वर्ब चेक करायचंय. आपलं V1 आहे, SES वाला आहे की V2 आहे. मग या ठिकाणी पहा बरं मित्रांनो, इथे सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे क्रियापदाला यस लागलेला आहे. बघा बरं मित्रांनो, हे क्रियापदाला यस. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, याच्यामध्ये नो, नॉट, नथिंग, नेव्हर, निदर नॉर वगैरे नाही. अर्थात सेंटेन्स आपलं पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असल्यावर काय करायचं मित्रांनो, डझंट घ्यायचं, म्हणजे निगेटिव्ह घ्यायचं आपल्याला क्वेश्चन टॅग. मग या ठिकाणी आपण काय करूया, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग घ्यायचा आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं, म्हणून डझंट घेतलं. आता काय मित्रांनो, प्रतीक्षा ही एक मुलगी आहे, आणि मुलगी असल्यामुळं काय घ्यायचंय आपल्याला,
सर्वनाम शी घ्यायचंय आपल्याला, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, शी हे सर्वनाम घेणार आहोत. आणि सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्ह घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, वरील एक्झाम्पलही तुम्हाला लक्षात आलेलं असावं अशी आशा करतो मी, आणि दुसरं सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असावं आशा करतो. आता मित्रांनो, बाकी तुम्हाला हॅव आला असेल तर हॅवंट घ्यायचंय, हॅज आला असेल तर हॅजंट घ्यायचं, हॅड असेल हॅडंट घ्यायचंय. बाकी कुठलंही एक्झाम्पल तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. आता मी काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला देतो, थोडा वेळ बघा, स्क्रीनला थांबवा आणि जमतं का बघा. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तसं तर मी सॉल्व्ह करणारच आहे. बघा, एक एक्झाम्पल देतो. वी डू नॉट ड्रिंक कॉफी. चला मित्रांनो, मी तुम्हाला 30 सेकंड्सचा वेळ देतो, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला सॉल्व्ह झालं तर ठीक, नाही झालं तर मग आपण तर करणार आहोतच. आणि जर तुमचं बरोबर असेल तर तरी सुद्धा आपण त्याला काय करणार आहोत, पाहणार आहोत की तुमचं बरोबर आलेलं आहे की नाही. ठीक आहे, बघून घ्या एकदा, ट्राय करा. चला, 30 सेकंड्स फार लवकर जातात मित्रांनो, एवढा वेळ आपल्याला नाहीये. चला आता समजून घेऊया कसं करायचं. पहा मित्रांनो, सेंटेन्स आहे वी डू नॉट ड्रिंक कॉफी, बरोबर. आता या वाक्याला काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा ऑब्झर्व करा मित्रांनो, ऑब्झर्व करा या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का नाही. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी डू हे हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इथं नॉट सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे काय, तर दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे, नकारार्थी आहे. आपल्याला काय करायचंय, ऍज युजल आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू राईट द सेम सेंटेन्स ऍज इट इज. म्हणजेच आपल्याला वाक्य जशाच तसं लिहायचंय. अगदी सहजरित्या आपण लिहू शकणार की नाही बरं मित्रांनो, वी डू नॉट ड्रिंक कॉफी, हे झालं आपलं जशास तसं. त्यानंतर काय करायचंय मित्रांनो, आपल्याला घ्यायचा आहे कॉमा. या ठिकाणी मी असा कॉमा घेतो, वाटल्यास तुम्हाला जर दिसत नसेल तर मी जरा वेगळ्या रंगामध्ये घेतो या ठिकाणी. आता आपण घेतलेला आहे कॉमा. पुढे काय करायचंय मित्रांनो, या ठिकाणी पहा डू नॉट हे निगेटिव्ह या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह घ्यायचंय. मग डू नॉटचं पॉझिटिव्ह काय असेल, डू. मग या ठिकाणी आपण घेणार आहोत डू, बरोबर. आणि वी ऑलरेडी प्रोनाउन असल्यामुळं जशास तसं या ठिकाणी आपण लिहिणार आणि शेवटी प्रश्नचिन्ह घेणार. मला अपेक्षा आहे हे 2-4 एक्झाम्पल्स तुम्हाला समजलेले असतील. आता मी पुढच्या काही महत्वपूर्ण गोष्टींचा क्वेश्चन टॅग समजून सांगणार आहे, तर तोही तुम्ही लक्षात घ्या. तर पहा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं लेट्स पासून सुरू झालेल्या वाक्याचा, लेट्स पासून सुरू झालेल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा. लेट्स पासून सुरू झालेल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा, अगदी सोपं आहे. लेट्स पासून सुरू झालेल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला काय करायचा आहे मित्रांनो, तर आपल्याला फक्त काय घ्यायचंय, शाल वी. काय घ्यायचंय मित्रांनो, शाल वी. आय होप की तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित क्लिअरली दिसत असावं. लेट्स पासून जर वाक्य तुम्हाला दिल्या गेलेलं असेल तर त्याचं करायचंय शाल वी. बरं, असं का करायचंय, ज्या वेळेला आपण म्हणतो ना लेट्स प्ले टुगेदर, चला आपण एकत्रित खेळूया, तर आपण म्हणतो म्हणजे तिथे एक व्यक्ती असत नाही, एकापेक्षा जास्त व्यक्ती असतो त्यावेळेला आपण म्हणतो, म्हणजे इंग्लिशमध्ये वी, बरोबर. आणि ज्या वेळेला आपण शाल घेतो, शाल का घ्यायचं रे मित्रांनो, शाल म्हणजे आपल्याला द्यायचे सजेशन, खेळूया का बरं, चला आपण बाहेर जाऊया, लेट्स गो आउट, जाऊया का, शाल वी. चला आपण आज मोबाईल वापरूया, लेट्स यूज मोबाईल टुडे, वापरूया का, शाल वी. अशा पद्धतीने चला बघा एकदा कशा पद्धतीनं. समजा फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचं वाक्य तुम्हाला दिलं असेल की लेट्स गो होम, चला घरी जाऊया, लेट्स गो होम. आता काय करणार मित्रांनो, हा तर एवढा सोपा आहे तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा दिलेल्या वाक्य जशास तसं लिहायचंय, लेट्स गो होम.
कॉमा घ्यायचा आहे आणि पुढं फक्त आणि फक्त शाल आणि वी घ्यायचं आहे की नाही सोपं. त्यानंतर बघा दुसरं एक्झाम्पल परत एकदा पाहूया की लेट्स स्टडी टुगेदर. चला आपण एकत्रित अभ्यास करूया. लेट्स स्टडी टुगेदर. मग आता काय करायचं आपल्याला मित्रांनो, जशास तसं लिहायचंय. लेट्स स्टडी टुगेदर आणि काय करायचं, कॉमा घ्यायचा आहे आणि शाल वी असं लिहून प्रश्नचिन्ह घ्यायचं आहे. का रे कठीण? अजिबात कठीण नाही, फक्त शाल वी घ्यायचे. मला अपेक्षा आहे तुम्हाला हे देखील समजलं असेल. आता याही पलीकडचा आणि सगळ्यात शेवटचा यातला टाईप जो आहे तो म्हणजे काय रे मित्रांनो, जर तुमच्या सेंटेन्सची सुरुवात मुळातच एका आज्ञार्थी वाक्यानं झाली असेल, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सनं सुरू झालेलं असेल, म्हणजे काय, थेट एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला ऑर्डर दिलेली असेल, पाणी आण, बाहेर जा, अभ्यास कर, लिहून घे, बरोबर, अशा बऱ्याच प्रकारच्या ऑर्डर्स तुम्हाला तुमच्या वडिलांनी, भावानी किंवा मग तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला दिलेल्या असतील. मग अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा करणार? खूप सोपं आहे. बघा पहा, मी या ठिकाणी आता मित्रांनो असं लिहितो, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग. काय लिहितो या ठिकाणी की इम्परेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग काय करायचं मित्रांनो, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग आपल्याला विल यू करायचा आहे. काय करायचं आहे, विल यू अशा पद्धतीचा क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा आहे. बरोबर, काय कठीण आहे का रे? फक्त आता तर काय एवढं जास्त डोकं लावायची गरज नाही, फक्त विल यू एवढं आपल्याला टाकायचं आहे. बघूया कसं करायचंय. समजा उदाहरणार्थ तुम्हाला कोणीतरी अशा प्रकारची ऑर्डर दिली. काय सांगितलंय, क्लोज द डोअर. काय सांगितलंय, क्लोज द डोअर म्हणजे दरवाजा बंद कर. आता अर्थातच दरवाजा बंद कर म्हटल्यावर त्याने करायला पण पाहिजे ना. मग आपल्याला काय करायचंय, क्लोज द डोअर विल यू असं म्हणावं लागेल आपल्याला, म्हणजे तो नक्कीच करेल. मग आपण काय करणार, या ठिकाणी कॉमा घेणार आणि विल यू असं म्हणणार आणि प्रश्नचिन्ह देणार आहे की नाही सोपं. पुन्हा एक एक्झाम्पल, स्विच ऑफ द फोन. स्विच ऑफ द फोन. बघा मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी तुम्ही कुठे गेला असाल आणि तुमचा मोबाईल जर वाजत असेल, कदाचित तुम्ही कॉलेजमध्ये सुद्धा जर मोबाईल पाहत असाल किंवा शाळेमध्ये पाहत असाल, तुमचा मोबाईल जर वाजला असेल तर सर तुमचे म्हणाले असतील तुम्हाला मोबाईल बंद करा, स्विच ऑफ युअर मोबाईल. अशा प्रकारचा ऑर्डर जर तुम्हाला म्हणजे आपल्या क्वेश्चन टॅग मध्ये जर सेंटेन्स आला असेल तर काय करणार तुम्ही, सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं वाक्य जशास तसं लिहिणार. म्हणजे या ठिकाणी मी लिहितो आता स्विच ऑफ तर पहा, स्विच ऑफ द फोन. त्यानंतर काय करणार मित्रांनो, कॉमा घेणार आणि कॉमा घेतल्यानंतर काय लिहिणार, फक्त विल यू आणि शेवटी प्रश्नचिन्ह. आहे का काय कठीण? अहो एवढं सोपं आहे नाही का? तर अशा पद्धतीने मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि निश्चितच जे बेल आयकन आहे ना त्यालाही हिट करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स अगदी वेळेवर तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.